चाच्याचा वडापाव नंतर आमच्या अनुष्काचा वडापाव आहे. मस्त इकडे चालू आहे, मस्त वडापाव बनवायचं काम. हो हा एकटीन काही पण आले ना. खूप पावसाचं वातावरण झालंय. जरा फटाफट उरकाव. फ्रेंड, चला तर तुमच्यासाठी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि आज स्पेशल बेत आहे आमच्याकडे. आणि आज आमचा कुक आहे अनुष्का कुक आहे आमचा आज. आणि मस्त छानपैकी आज बटाटवडा बनवणार आहे. पाव आणलेले मस्त इकडे चालू आहे, मस्त वडापाव बनवायचं काम चालू आहे. आणि खूप दिवसातून वाटलं होतं म्हणलं अनुदीदीने आज रेसिपी करावं वडापावची. तर फायनली अनुदीदीने घेतलेली रेसिपी करायला. बघू आता काय काय घेतलेलं आहे तिने. फ्रेंड्स, फायनली आता इकडे कुकरला टाकलेले बटाटे शिजायला आमच्या कुकरमध्ये. तर अनुदीदीने इकडे वाटून घेतलेले. बेटा काय काय टाकले याच्यामध्ये? हिरव्या मिरचीचं वाटण, हिरव्या मिरचीचं वाटण. पण काय काय मिक्स आहे त्याच्यामध्ये? आलं लसूण हिरवी मिरची जिरं. आलं लसूण हिरवी मिरची जिरं. लसूण सोलून तू हे का मला चटणी बनवायची. वा. आणून संगमनेरचा फेमस आमचा वडापाव आहे. चाच्याचा वडापाव नंतर आमच्या अनुष्काचा वडापाव आहे. तर याच्यामध्ये आता बापरे फेमस वडापाव लागते. थोडस सोडा पण यूज करते आम्ही. कोणता सोडा आहे? बेकिंग सोडा. तर मी आता आलेलो आहे मशीन रूम मध्ये आणि इकडे झालंय हात वर. बेडरूम आहे. तर आलेले बेडरूम मध्ये तर सुरेखाचं चालू आहे. बेड आणि मशीन सगळं एकाच रूम मध्ये. किती ब्लाऊज झाले? टार्गेट काय आज? टार्गेट बिर्गेट विचारूच नका तुम्ही. टार्गेटच नाही माहिती. किती शिवले तरी पण? काहीच नाही शिवले. 5-6 साड्या पिको फॉल केलेले. ब्लाऊज शिवून झालेले 4-5. हे पण इकडं सगळा गोंधळ. बघू आता अनुदीचा वडापाव बघून येतो. तर आता इकडे बटाटे शिजलेले उकडलेले. आता सोलून घेऊ, चटणी बनवू. इकडे आता मॅश झालेले मस्त छान. नाही बरोबर तसंच पाहिजे. बरोबर झाले. 5 वडे बाद झाले आपल्याला. खूप जरा फटाफट उरकाव, भूक लागली. तर आता बटाटे झालेले आता उकडून आणून आता मस्त चटणी बनवायची चाली प्रक्रिया. आणि हमारी आनो दीदी बहुत बढ़िया बड़ा पाव बन रहा है. आनो दीदी इकडे मॅश करती हमारा. आणि आमचा कुक आहे ना एकदम मस्त आहे ना, स्पेशल कुक आहे. अरे यार नाही करत रे. आनूचा एक डायलॉग लय भारी. मुलगी झाली प्रगती झाली. बाळा अनु म्हणते मुलगीला मुलगी झाली आणि प्रगती झाली. नाही, मुलगीला मुलगी झाली, तिचं नाव प्रगती ठेवलं, मग प्रगती झाली. वा 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 वा, काय डायलॉग आहे अनुचा. अनु एवढं हुशार. बापरे, व्हेरी गुड गर्ल. क्युटी क्युटी. मी तुम्हाला सांगू का? हां जी मॅम. आणि इकडं आता स्टार्ट झालेली चटणी बनवण्यासाठी अनुष्का दीदीची. स्टार्ट टू चटणी, बटाटा वडापाव चटणी. आणू ते मस्तपैकी पावाचा तुकडा टाकून त्यामध्ये वडे कसे करतात का ती? होतो हां. चटणी बनवायचं काम. आणि आता चटणी परतत आलेली का अजून टाकलीच नाही बेटा? हे दे ना टाकून सुरेख. सुरेखा थोडी मदत केलेली मॅडमला. सुरेखाने आता थोडंसं बेसन पीठ ऍड केलेलं आहे. थोडी लाल मिरची पावडर टाकायची. काय करायचं? तर इकडं आता दोघींचं चालू आहे. पावामध्ये चटणी, वेगळ्या प्रकारचे वडे. आता चटणी बरोबर राहिली पावामध्ये मस्त गोल. बरोबर टाकले. सोडा बरोबर टाकले. तेल नाही झालं. मेरे को तलने नहीं आते, नहीं तो मैंने तले असते या असं इकडून थोडा ना. तर आता आहे ना फायनली वडापाव तयार झालेले. काय उडालं जळाला? जाऊ दे. तर कुठला इकडे एवढे छान वडे तयार झाले. हे पण झाले. आणि लास्ट वाल्यांनी गोंधळ घातला. हळूहळू बर का.
चटणी बनवायची आहे आम्हाला. काय कोणती चटणी बनवायची गाणू? वडापाव वडापाववाली जी चटणी बनवता का? उरलेली आहे ती, पण आम्ही बनवतोय ती. आम्ही बनवतोय त्याला कडक कडक करावं लागेल आता. फुल करा ना थोडंसं गॅस. बघा तुम्ही. चला झाले आता लास्ट फायनल. ये क्या किया है तूने? वडे बनवणे दिसते छान आहे ना. एकटीने बनवले वाटत मी. हो हा एकटीन काही पण आता काय करतीये? बघते मी घेतलेले ड्रेस आले ना त्याची जरा फिटिंग वगैरे कशी करायची ते बघते. भरपूर दिवस झाले ते ड्रेस घालते. म्हटलं आता जरा नवीन आलेल्या ड्रेसला फिटिंग करावं. तर आहे ना, तर हा ड्रेस घेतला आहे आणि याला साईडने कट आहे आणि याच्यावरती ना एम्ब्रॉयडरी वर्क आहे. याचा कपडा पण खूप छान आहे. तर यासोबत दुपट्टा पण आहे. हा दुपट्टा आहे साधा सिंपल गळ्यात टाकायचा. छान वाटतं ना. तर हा दुपट्टा आहे आणि ना ह्या साड्या पण मी आता ब्लाऊज शिवायचे मला या साड्यांवरची, त्यामुळे काढलं होतं वरती. तर ह्या साड्यांचं पण ब्लाऊज शिवायचे. आज आहे ना मी माझ्यासाठी वेळ काढणार आहे. माझे जरा ब्लाऊज फिटिंग वगैरे म्हणजे ब्लाऊज शिवणे ड्रेस फिटिंग वगैरे करणार आहे. तर ही साडी ना डेली यूजसाठी खूप छान आहे आणि असं कुठं म्हणजे जवळ जायचं असेल बाहेर कुठंतरी तर छान वाटते. सिल्कमधून कपडा आहे आणि रेग्युलर यूज करण्यासाठी पण छान आहे. तर ही एक बांधणी साडी घेतलेली आहे. हिचा तर कपडा खूप छान आहे, एकदम मस्त चापून चोपून बसते आणि डेली यूजसाठी ही पण खूप छान वाटते. याला बॉर्डर पण खूप छान दिलेली आहे. या पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे रेड कलरची. कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आणि हिचा कपडा पण सिल्कमधूनच आहे. ही एक साडी आहे तर ही पण खूप छान आहे. याच्यावरती एम्ब्रॉयडरीवर खूप छान वाटतं आणि ना ही पण घालायला खूप अशी चापून चोपून मस्त बसते. तर कोणत्या म्हणजे पार्टीवेअर साडी ही फंक्शन वगैरेसाठी घालायला छान वाटते. आणि हा एक कुर्ती मी घेतला आहे तर त्याला पण आहे ना असा साईडने कट आहे, फुल स्लीव्ज आहे आणि व्ही नेकचा आहे. त्याला कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं. त्यासोबत ही पॅन्ट पण भेटलेली आहे. याचा बॉटम पण खूप छान आहे, असं जास्त आवळ वगैरे नाही आहे. तर आता सध्या ना ॲमेझॉनवरती सेल चालू आहे आणि जर शॉपिंग करायची असेल तर पटकन लवकर करून घ्या, कारण आहे ना आता 70% ऑफ पण भेटतं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याच्यावरती पण 70% ऑफ आहे. तर पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इकडे ना खूप पावसाचं वातावरण झालंय. सकाळपासून फक्त बुरबुर चालू आहे. जास्त जोराचा येत नाही आहे पण सारखं असं झिमझिम झिमझिम पाऊस येतोय आणि त्या पावसात असं मस्त वातावरण झालेलं आहे, थंड वातावरण झालंय. आणि अशा पावसात आहे ना मला मस्त काहीतरी खाऊ वाटतंय. काय खाऊ वाटतं का अनु तुला? अनुष्काचा अभ्यास चालू आहे. पिझ्झा मोमोज बापरे. आणि मला आहे ना काय खाऊ वाटतंय, खाऊ नाही वाटत आहे, मेन म्हणजे मला पिऊ वाटतंय. मला चहा पिऊ वाटतो आणि चहा पिऊन पिऊन आहे ना माझं वजन परत वाढायला लागलं. मी चहा एवढा कंट्रोल केला होता चहा कंट्रोल केल्यापासून माझं वजन पण कंट्रोलमध्ये आलं होतं. पण आता सध्या काय होतंय, मी ब्लाऊज वगैरे शिवते आणि मला खूप कंटाळा येतो, त्यामुळे मग मला चहा पिलं का तरतरी आल्यासारखं वाटतं. तर चला आता मी ना परत एकदा चहा बनवून पिते आणि बाकीच्या कामांना लागते. तर व्हिडिओ आपण इथेच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला.